पैशांची मागणी, आर्थिक वाद आणि भाच्यानेच केला मामाचा खून. अहिल्यानगर हादरलं. कर्जत तालुक्यात मामा भाचे नात्याला काळीमा फासवणारी घटना घडली आहे. भाच्यानेच मामाचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील मयताचे नाव हनुमंत गोरख घालमे असे आहे. 6 जानेवारी रोजी सकाळी 6च्या सुमारास ते आपल्या राहत्या घरी झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण करून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. पथकाने सलग 15 दिवस तपास करताना पथकाने मयताचे आर्थिक व्यवहार, जुने वाद, कौटुंबिक पार्श्वभूमी याचा सखोल अभ्यास केला असता मयत हनुमंत घालमे हे त्यांच्या भाच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी भाचा तेजस रामदास अनभुले यास ताब्यात घेतले. चौकशीत तेजस अनभुले याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत हनुमंत घालमे यांनी आरोपी व त्याच्या कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले होते. यापूर्वी आरोपीच्या आई वडिलांनी वेळोवेळी मयतास पैसे दिले होते. मात्र पुन्हा 10 लाख रुपयांची मागणी केल्यावर आरोपीच्या आई वडिलांनी पैसे देण्यास नकार केला. त्यामुळे मयत आणि आरोपी व त्याच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे संतप्त झालेल्या तेजस अनभुले याने मयताच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करून त्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.